नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, केटेचिंग कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील तिसरे प्रकरण जागतिक व्यापाराचा राजकारणावरील परिणाम अभ्यासत आहोत. मागील व्याख्यानात आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि तिची जागतिक राजकारणामध्ये भूमिका काय असते ती आपण पाहिली होती. आजच्या लेक्चरला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार ही संकल्पना बघणार आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात 3 आर्थिक उपव्यवस्था अस्तित्वात आल्या. एक होती परस्परावलंबन असणारी पाश्चात्य व्यवस्था, दुसरी परावलंबनाची उत्तर दक्षिण व्यवस्था आणि तिसरी यापासून स्वतंत्र अशी पूर्व पश्चिम व्यवस्था. प्रथमतः आपण पाश्चात्य व्यवस्था कशी होती ते समजून घेऊया. या व्यवस्थेत उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप व जपान यांच्या विकसित बाजारपेठी अर्थव्यवस्थांचा अंतर्भाव होता. या व्यवस्थेतील सर्व घटक हे प्रगत भांडवलशाही देश असून ते परस्परांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार करत होते. याच्यातील बहुतेक देशांची चलनं जी आहेत ती अमेरिकेतल्या डॉलरशी जोडलेली होती. त्यामुळे बँकांचे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीयकरण झाले. याशिवाय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वित्तीय व्यवहारामुळे या व्यवस्थेतील परस्परावलंबन मोठ्या प्रमाणात होते. या परस्परावलंबनामुळे वित्तीय किंवा व्यापारी किंवा गुंतवणूक विषयक धोरण संदर्भात एका देशाने जो काही निर्णय घेतला असेल त्याचा परिणाम व्यवस्थेतील इतर राष्ट्रांवर अनिवार्यपणे होत होता. दुसरी आर्थिक उपव्यवस्था होती उत्तर दक्षिण व्यवस्था. विकसित बाजारपेठी अर्थव्यवस्था आणि आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमधील संबंधातून ही दुसरी उपव्यवस्था अस्तित्वात आली. पाश्चात्य व्यवस्थेमधील घटकांमध्ये बहुतशः समानता होती, तर या व्यवस्थेचा पायाच विषम होता. एका बाजूला श्रीमंत पाश्चिमात्य देश तर दुसऱ्या बाजूला आर्थिक मदतीवर आणि त्यांच्यासोबत जो काही व्यापार चालतो त्यावर अवलंबून असलेली नव्याने स्वतंत्र झालेले गरीब देश. अशी त्यांच्यामधले जे अंतर आहे ते वाढत जाणारी ही उपव्यवस्था होती. यात उत्तर म्हणजे श्रीमंत म्हणजेच विकसित देश आणि दक्षिण म्हणजे गरीब, कमी विकसित किंवा जिथे पूर्वी वसाहतवाद होती असे देश. हे दक्षिणेचे देश उत्तरेवर अवलंबून होते आणि हे अवलंबन वेगवेगळ्या स्वरूपाचे होते. दक्षिणेचे देश कच्चा माल विकणारे, काही वेळा एखाद्याच प्रकारचा माल विकणारे असल्यामुळे बाजारपेठेचे नियंत्रण या विकसित देशांकडे असल्यामुळे त्यांना त्यांच्यावर अवलंबून राहावे लागले. याशिवाय विकासासाठी भांडवल गुंतवणुकीसाठी सुद्धा या गरीब राष्ट्रांना या श्रीमंत राष्ट्रांवर अवलंबून राहत होते. बहुतेक गरीब राष्ट्रांची चलने ही श्रीमंत राष्ट्रांच्या चलनाशी जोडलेली असल्याने त्याही बाबतीत जे काही बदल होत होते ते अर्थव्यवस्थांवर परिणाम करणारे होते. अगोदर ज्याची चर्चा केली त्या परकीय मदतीमध्ये आपण या व्यवस्थेला प्रामुख्याने बघतो. श्रीमंत राष्ट्र गरीब राष्ट्रांना भांडवलाची किंवा तंत्रज्ञानाची मदत करतात. मात्र हे करताना त्या गरीब राष्ट्राच्या अर्थव्यवहारावर, परराष्ट्र संबंधावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकताना दिसायचे. भांडवल, बाजारपेठा, तंत्रज्ञान
यांच्या मदतीने ज्याप्रमाणे श्रीमंत देश गरीब देशांवर प्रभुत्व ठेवत होती, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांद्वारे सुद्धा हे प्रभुत्व राखले जात होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल आणि गॅट या संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत या दक्षिणेकडील राष्ट्रांचा कोणताच सहभाग नव्हता. याशिवाय अधिकारही नव्हता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धामध्ये विध्वंस झालेले पाश्चिमात्य, युरोपीय व इतरत्र मित्र देशांच्या पुनर्रचनेसाठी अमेरिकेने पुढाकार घेऊन या संस्था मुख्यतः स्थापन केल्या होत्या. ब्रेटन वुड्स या गावी त्या संबंधीची बैठक भरवून या संस्था ज्या आहेत त्या अस्तित्वात आल्या. त्यामुळे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांना ब्रेटन वूड व्यवस्था असेही म्हटले जाते. या संस्था मुख्यतः युद्धानंतर जगात वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था होत्या. त्यांच्या या उद्दिष्टात त्यांना यशही आले. मात्र दक्षिणेतल्या देशांना म्हणजेच तिसऱ्या जगातील राष्ट्रांना गैरसोयीचे ठरतील अशी धोरणे या संस्थांकडनं राबवली गेली. दक्षिण देशांनी नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था जी अधिक न्याय असेल, जिच्यात संपत्तीच्या पुनर्वाटपाविषयी काही उपाय असतील, याशिवाय गरीब देशांची गरिबी दूर केली जाईल, अशा व्यवस्थेची मागणी करायला सुरुवात केली. उत्तर दक्षिणेच्या प्रचलित व्यवस्थेमध्ये दक्षिणेच्या देशांना केवळ निर्णयात सहभाग नव्हता, एवढेच नाही तर साधन संपत्तीमध्ये सुद्धा वाटा नव्हता. म्हणजे ही व्यवस्था दक्षिण देशांचे उत्तरेकडील देशांवर अवलंबन कसे राहील या दृष्टीने चालूच ठेवेल अशा स्वरूपाची होती. दक्षिणेचं अवलंबन संपवायचे आणि प्रस्थापित व्यवस्थेला पर्याय व्यवस्था असावी अशी त्यांची अपेक्षा होती. यासाठी मग नव्या आर्थिक व्यवस्थेची मागणी पुढे आली. ही मागणी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांच्या व्यासपीठावरून मांडण्यात आली. यामध्ये तिसऱ्या जगातील राष्ट्रांनी 77 राष्ट्रांचा एक गट म्हणजे ग्रुप ऑफ 77 हा बांधला आणि या गटाने या गरीब देशांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले. म्हणजेच त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्यापार व विकास यांच्यासाठी असणाऱ्या परिषदेचा मंच वापरला. दक्षिणेच्या या मागणीवर उत्तरेच्या देशांचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही प्रतिक्रिया आल्या. दक्षिणेने मांडलेल्या प्रश्नांवर अधिक चर्चा होणं आवश्यक होते, कारण त्यांच्या दारिद्र्याचा प्रश्न हा जागतिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा होता. दक्षिणेच्या राष्ट्रांनी उत्तर दक्षिणेतली दरी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारांच्या अटी बदलण्याची आणि व्यापार अधिक न्याय तत्वावर आधारित ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय कच्च्या मालाला योग्य किंमत, श्रीमंत देशांच्या बाजारपेठांमध्ये गरीब राष्ट्रांना प्रवेश याचीही मागणी केली. हे सर्व काही सहज मान्य केले जाणार नव्हते, कारण दक्षिणेच्या आर्थिक अवलंबनातच उत्तरेच्या प्रभुत्वाचा आधार होता. परंतु पुढे याच मुद्द्यावर चर्चा झाला आणि याला उत्तर दक्षिण संवाद असे म्हटले जाते. तिसरी उपव्यवस्था होती पूर्व पश्चिम उपव्यवस्था. प्रामुख्याने साम्यवादी देशांच्या अर्थव्यवस्था यात समाविष्ट होत्या. पश्चिमी भांडवलशाही देशांच्या व्यवस्थांपासून त्यांनी स्वतःचं अलगत्व राखून ठेवले होते. या व्यवस्थातील देशांची धोरण समाजवादी कॉमनवेल्थच्या राजकीय व आर्थिक अलगता जपण्याची असल्यामुळे पश्चिमी राष्ट्रांचा त्यांच्यावर आणि त्यांचा पश्चिमी राष्ट्रावर कोणताही प्रभाव नव्हता. पाश्चिमात्य व्यवस्थेने ज्या पद्धतीने ब्रेटन वुड्स संस्था स्थापन केल्या, त्यांच्याशी देखील साम्यवादी व्यवस्थांचा संबंध नव्हता. चीन, सोव्हिएट युनियन व पूर्व युरोपीय राष्ट्रांचे हे अलगतेचे धोरण 1970 नंतरच्या काळात बदलले. प्रथम चीनने पाश्चिमात्य देशांबरोबर आपले व्यापारी संबंध जोडले आणि हळूहळू
त्याच्यात वाढ केली. सोव्हिएत युनियनच्या 80च्या दशकातील ग्लासनोस्त म्हणजेच हळूहळू आर्थिक खुलेपणा येणे म्हणजेच पाश्चिमात्य व्यवस्थांबरोबर संबंध प्रस्थापित होणं अपेक्षित आहे. या पद्धतीने तेही संबंध पुढे सरकले. पुढे सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर ही अलगता संपली. पूर्व युरोपीय राष्ट्र स्वतंत्र झाली आणि त्यांनीही पाश्चिमात्य राष्ट्रांबरोबर आर्थिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही तर 90च्या दशकात पूर्व पश्चिम ही उपव्यवस्थाच मोडीत निघाली. कारण बहुतेक पूर्व युरोपीय देशांनी पश्चिम युरोपीय राष्ट्रांच्या युरोपीय संघात सामील होण्याची तयारी केली. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या दळणवळण साधनांचा जो काही विकास आहे, याशिवाय तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यातून पूर्व पश्चिम संबंध प्रस्थापित होऊन काही प्रसंगी सहकार्य तर काही प्रसंगी संघर्ष झालेले दिसतात. या दोन्ही राज्यांमध्ये मूलभूत स्वरूपामध्ये फरक होता. हे मूलभूत फरक साम्राज्यवादी असतील, विकसित आणि विकसनशील असतील किंवा लोकसंख्यात्मक फरक असेल, या आधारावर आपल्याला जाणवतात. आता या देशांमधील संघर्षाची कारणं काय होती ती आपण बघूयात. पहिलं कारण होतं संघर्षाची वाढती दर. पूर्वेकडील राज्य स्वतंत्र झालेल्यांचे शोषण करणारी कोणतीही व्यवस्था नसताना विकासासाठी पश्चिमेकडून भांडवल आणि तंत्रज्ञानाची मदत घेत असताना ती राज्य गरीबच राहिली. पूर्वेकडील राज्यांशी करार करून पश्चिमेकडील राज्यांचा फार मोठा फायदा झाला व पूर्वेकडील राज्य मात्र परावलंबी बनले. ऊर्जा समस्या असेल, घटती निर्यात असेल किंवा बाजारातील वाढती स्पर्धा आहे, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, पश्चिमेकडून पुरवण्यात आलेली कालबाह्य तंत्रज्ञान आहे, यामुळे पूर्वेकडील राष्ट्र दरिद्री राहिली. तेलाचे वाढते भाव असतील किंवा कर्जाचं परतफेडीचं व्याज असेल, याची पूर्तता करण्यासाठी त्यांना पश्चिमेकडूनच कर्ज घ्यावे लागले. दुसरं कारण होतं वाढते जागतिक परावलंबित्व. पश्चिमेकडील राज्ये त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवण्यासाठी आणि कच्चा माल प्राप्त करण्यासाठी पूर्णपणे पूर्वेवर अवलंबून होते. पूर्वेकडील विकसनशील जी राज्य आहे ही आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळवण्यासाठी पश्चिमेवर अवलंबून होती. त्यामुळे पश्चिमेकडील राष्ट्रांची पूर्वचे जे देश होते त्यांची पिळवणूक करण्यामध्ये आपल्याला पुढाकार दिसून येतो. व्यापाराच्या जाचकटी असतील किंवा व्यापारावर पश्चिमेचे वर्चस्व जे आहे ते आपल्याला दिसून येते आणि यामुळेच व्यापारात सवलत न मिळाल्यामुळे पूर्वेकडच्या देशांना एक प्रकारे नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची मागणी करावी लागली. याशिवाय नववसाहतवादी नियंत्रण हे सुद्धा एक कारण आहे. नववसाहतवादामुळे पूर्वेकडील राज्य स्वतंत्र होते, परंतु आर्थिकदृष्ट्या ती पारतंत्र्यात होती. परकीय मदत, लष्करी मदत, करार, हस्तक्षेप, बहुराष्ट्रीय निगम, आंतरराष्ट्रीय आर्थिक समस्या या माध्यमातून ते पश्चिमेकडील राज्यांच्या प्रभावाखाली होते. चौथं कारण होतं परराष्ट्र धोरणाचा प्रभाव. पूर्वेकडील राष्ट्र जी आहे ती आर्थिक, लष्करी आणि तांत्रिक मदतीसाठी पश्चिम राष्ट्रांवर अवलंबून होती. त्यामुळे आपल्या मतानुसार त्यांना आपल्या देशामध्ये आयात जी व्यापार होता तो कमी करणं, निर्बंध घालणं अशा पद्धतीच्या मार्गांचा वापर जो आहे तो करता येत नव्हता. त्यामुळे त्यांचा परराष्ट्र धोरणावर पश्चिमेच्याच दृष्टीने प्रभावित होत होतं. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रभाव वाढल्यामुळे सुद्धा ही संघर्षाची कारणं आपल्याला दिसून येतात. जेवढे पण विकसित देश होते त्या देशामध्ये महाकाय कंपन्या होत्या आणि त्यांनी पूर्णतः पूर्वेकडील राज्यामध्ये त्यांची स्थापना केली होती. म्हणजे कच्च्या मालाचं भांडवल जास्त कच्चा माल जो आहे तो मोठ्या प्रमाणात वापरला, परंतु त्याची जी रक्कम आहे ती पूर्वेकडच्या देशांना कमी मिळायची आणि त्यांच्याच देशामध्ये त्या बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापन करून तिथे लोकांना एक तुटपुंजा गरजा पुरवून
मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा आणि तो आपल्या मायदेशी परत आणायचा. त्यामुळे पूर्वेकडील देशांमध्ये या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रभाव हा थोडक्याच प्रमाणामध्ये राहिला. जास्तीत जास्त नफा जो होता तो परदेशी जात होता. पूर्वेकडील संघर्षात आपल्याला पश्चिमच जबाबदार दिसतात. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिमी राष्ट्रांच्या हस्तक्षेपामुळेच पूर्वेकडील विभागांमुळे मध्ये संघर्ष निर्माण झालेले होते. मग त्यात जसं आपण ब्रिटिशकालीन म्हणू शकतो की भारताची फाळणी झाली, इस्रायलची निर्मिती असेल ज्यामध्ये त्यानंतर अमेरिकेने पाकला केलेला शस्त्र पुरवठा असेल, कोरियाचे प्रश्न असतील किंवा व्हिएतनामचा प्रश्न असेल, असे संघर्ष त्यांनी दीर्घकालीन स्वरूपामध्ये चालू ठेवले. त्यानंतर पुढचं कारण येतं की नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची मागणी. यामध्ये आपण बघितलं की दक्षिण उत्तर जी काही आर्थिक उपव्यवस्था होती त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीने की एक विकासाचा समतोल राखला जावा, आर्थिक व्यवस्थेमधली विषमता दूर व्हावी आणि पूर्वेकडील देशांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी या व्यवस्थेची मागणी केलेली होती. त्यानंतर जागतिकीकरणाचा प्रभाव सुद्धा इथे पडलेला आपल्याला दिसून येतो. या जागतिकीकरणामुळे पाश्चिमात्यांचा पूर्वेकडील लोकांवर प्रभाव पडत होता. पाश्चिमात्यांच्या रूढी, परंपरा, भाषा, पोशाख अशा विविध तऱ्हेने हा प्रभाव आपल्याला पडताना दिसून येतो. अशा प्रकारे जागतिकीकरण व सोव्हिएत युनियनचे विघटन या दोन प्रक्रियांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेमध्ये मुळापासून बदल घडवून आणले. एका परीने पाश्चिमात्य व्यवस्थेने पूर्व पश्चिम व्यवस्थेला सामावून घेतले. मात्र उत्तर दक्षिण ही उपव्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात संपुष्टात आली नाही. परंतु त्याच्याकडे आता फारसं गांभीर्यानेही पाहिलं जात नाही. त्यातील संरचनात्मक बदल करण्याची मागणी ही जागतिकीकरणाच्या विरोधात जी चळवळ आहे तिचा भाग बनली आहे. अमेरिकेच्या आधिपत्याखाली असलेली ब्रेटन वुड्स आजही मजबूत आहे. आजही त्याचा जागतिक राजकारणामध्ये प्रभाव दिसून येतो. वित्तीय संस्थांच्या संदर्भात आता गॅटची जागा जागतिक व्यापार संघटनेने म्हणजेच WTOने घेतलेली आहे. ही संघटना सर्व देशांमधील व्यापारांचे नियंत्रण करण्यासाठी अस्तित्वात आलेली असून जागतिकीकरणाच्या प्रक्रियेची प्रमुख वाहक आहे. या नव्या संदर्भात आता आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्तीय संस्था, बाजारपेठा आणि त्यांच्याशी संबंधित राजकारण समजून घ्यायचे आहे. या उपव्यवस्था पाहिल्यानंतर आता आपण बघूया की नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या मार्गात कशा पद्धतीचे अडथळे होते. पहिला अडथळा होता की विद्यमान विषमतापूर्ण चौकट किंवा रचना. प्रचलित रचना समतोल अस्तित्वात असलेली आर्थिक व्यवस्थेत प्रचलित रचना असमतोलित होती. हीच त्याची अडचण होती. अर्थव्यवस्था ही फार मोठ्या प्रमाणात विकसित देशांकडे झुकलेली होती आणि अविकसित देशांना त्याचा फायदा मिळत नव्हता. त्यामुळे ही अविकसित राष्ट्र मागास राहिली. दुसरा अडथळा होता शस्त्रास्त्र स्पर्धा. प्रथम युद्ध हे माणसाच्या मनात लढले जाते. मानववृत्ती संघर्षाची आहे. चांगले, कमी व वाईट गुण जास्त आहेत म्हणून ते आपापसात लढतात. शस्त्रास्त्र नसेल तर युद्ध होणार नाही. मोठे शस्त्रास्त्र युद्धाअभावी पडून राहतात. त्या शस्त्रांवर कोट्यवधी रुपये बड्यांचे गुंतलेले असतात. म्हणून बड्यांना युद्ध हवे असते आणि त्यासाठी ही शस्त्रास्त्र स्पर्धा जी आहे ती सुद्धा चालूच राहते. तिसरा मुद्दा त्यामध्ये येतो की जास्तीचा भाववाढ व कमालीची जागतिक अस्थिरता. आजच्या जगात फार मोठ्या प्रमाणात भाववाढ झालेली आहे. त्यामुळे जगात ही कमालीची अस्थिरता आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था सुद्धा अडचणीत आलेली आहे. चौथं कारण आपल्याला असं दिसतं की आज जगात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दुर्बल रचनेमुळे कमालीची अस्थिरता आली. श्रीमंत व गरीब अशी जी राष्ट्र आहे येथे ही बँकांना दिवाळखोर बनवतात. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घोटाळे होताना दिसून येतात. याशिवाय युनोच्या नेतृत्वाखाली सत्तावादी आणि जागतिक शक्ती संपन्न योजनेचा अभाव दिसून येतो. म्हणजे युनोच्या नेतृत्वाखाली ज्या अनेक संघटना कार्यरत आहेत
त्यांचा प्रभावी जी काही साधन सामुग्री किंवा त्यांच्यामध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होतो आणि एक अडथळा म्हणून हा नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या मार्गामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आपण बघतो की या उपव्यवस्था असतील किंवा त्यांच्या मार्गात येणारे अडथळे असतील, यामुळेच ही नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण होण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागली.